आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात गॅस टंचाई जी आहे ती निर्माण झालेली आहे. याचाच गैरफायदा जे आहे ते अनेक जण घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गॅसची आहे ती ब्लॅक मार्केटिंग जी आहे ती सुरू झाल्याच्या अनेक तक्रारी ज्या आहेत त्या समोर येत आहेत. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड आहेत. सर, काय सांगाल, कशा प्रकारे पोलीस जे आहेत ते या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत? ब्लॅक मार्केटिंग जे आहेत असेल किंवा साठा करून ठेवल्याचे अनेक तक्रारी ज्या आहेत ते समोर येत आहेत. साठा करून ठेवल्या असेल कुणी तर त्यांना अत्यंत कठोर कारवाई करण्याचं प्रावधान नियमांमध्ये आहे. आपला इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट म्हणजे अत्यावश्यक सेवांचा जो कायदा आहे तो अत्यंत कठोर आहे. त्या कायद्यानुसार आम्ही सक्त कारवाई करू. त्या कायद्यानुसार दंड आणि कारावासही आहे. त्या उपर असे काही जे ब्लॅक मार्केटिंग करणारे किंवा त्याचा साठवणूक करणारे बेकायदेशीर साठवणूक करणारे जे व्यक्ती असतील किंवा काही एजन्सीज असतील त्यांच्यावरती इतर जुने गुन्हे असतील तर त्यांच्यावरती मकोका करण्याचं सुद्धा प्रावधान आहे. जर तसं कोणी योग्य त्यामध्ये बसू शकेल असे व्यक्ती किंवा अशी एजन्सी सापडली गैरप्रकार करणारे तर आम्ही तो कायदाही लावण्यास मागे पुढे पाहणार नाही. नक्कीच आपण पाहिलं तर कठोरात कठोर कारवाई जी आहे आता पिंपरी चिंचवड पोलीस यासाठी पावलं उचलताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. अशा जर घटना समोर येत असतील तर वेळप्रसंगी मकोका कायद्याअंतर्गत देखील कडक कारवाई करण्याचा इशारा जो आहे तो आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी या ठिकाणी ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांना दिलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.